पेपर फुटला, मंत्र्यांनी राजीनामा दिला, कायदा आला, पण शिक्षणाचा बाजार कोण थांबवला? आज प्रत्येक पालकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण लहान होतो तेव्हा शिक्षणाचा खर्च किती होता आणि आज आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण किती पैसे खर्च करतो? 2005 पर्यंतचा काळ आठवा. जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, सरकारी किंवा अनुदानित शाळा हीच सामान्य माणसाच्या शिक्षणाची ताकद होती. शिक्षण गावात उपलब्ध होतं. सामान्य कुटुंबातील मुलं सरकारी शाळेत शिकत होती आणि शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्यात होतं. पण काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, जग बदललं, AI, कोडिंग, रोबोटिक्स, डिजिटल टेक्नॉलॉजी आली. पण सरकारने सरकारी शाळांना आधुनिक करण्याऐवजी खाजगी शिक्षणाला वाढण्याची जागा दिली. इंग्लिश मीडियम, CBSE, ICSE, इंटरनॅशनल स्कूल्स, स्मार्ट क्लासेस, मोठमोठ्या इमारती आणि हळूहळू शिक्षणाभोवती बाजार उभा राहील. पण प्रश्न खाजगी शाळांचा नाही. सरकारने स्वतःच्या शाळांना त्या पातळीवरती का नेलं नाही? कम्प्युटर लॅब, कोडिंग, रोबोटिक्स, AI आणि आधुनिक शिक्षण सरकारी शाळांमध्ये दर्जेदार आणि मोफत का दिलं गेलं नाही? कारण प्रत्येक पालक श्रीमंत नाही. आज पालक फीज, ॲडमिशन, बुक्स, युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट आणि कोचिंगच्या खर्चाने त्रस्त आहे. पेपर फुटीवर आंदोलन झालं, मंत्र्यांनी राजीनामाही दिला, पण शिक्षणाच्या या बाजाराचा त्रास कोण सोडवणार? म्हणून आता व्यक्ती बदलण्यापेक्षा व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. सरकारी शाळा बंद नको, त्या मॉडर्न करा. डिजिटल क्लासरूम, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, इंटरनेट, स्पोर्ट्स, इंग्लिश कम्युनिकेशन्स, कोडिंग, रोबोटिक्स, AI आणि करिअर गायडन्स द्या. आणि खाजगी शिक्षणातील अनावश्यक आर्थिक लूट थांबवण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट आणा. कारण शिक्षण हा बाजारात विकत घेण्याचा माल नाही, तो देशाच्या विकासाचा पाया आहे. आणि प्रत्येक सामान्य भारतीय मुलाला आधुनिक, दर्जेदार आणि परवडणारं शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता शिक्षण व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्पष्ट मुद्द्यांवर सखोल भाष्य पाहण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करा.